सुप्रभात बालमित्रांनो, 5वी स्कॉलरशिपचं तुमचं 2025चं पुस्तक उघडा आणि अतिशय महत्त्वाचं आज आपण प्रकरण पाहणार आहोत भागाकार. मुलांनो, नजर हटी दुर्घटना घटी असं म्हणते. बरोबर आहे. प्रवास करताना तुम्हाला आजूबाजूला पाट्या दिसतात. तसंच या स्कॉलरशिपच्या या भागाकाराच्या गणितामध्ये आहे बरं का, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही सगळेजण एकाग्रतेनं स्वाध्याय 11.1 मधील प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि काळजीपूर्वक वाचून व्यवस्थित सोडवा. पहिला प्रश्न आहे 1853 या संख्येत 17 ने भागल्यास भागाकार किती येईल? बघा, पण आता भागाकार करायचा. 17 एक 17 आणि इथं 8 मधून 7 गेले, 1 उरलं 0, वरून घेतलं 5. आता 17 न 15 ला भाग जातो का? नाही जात, म्हणून वरून 3 घेतलं. मग 17 9 53 उत्तर आलं 9 आणि 0 0 बाकी. उत्तर आहे 19 आणि पर्यायामध्ये तर 19 नाहीच आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं होतं नजर हटी दुर्घटना घटी. तर इथं तुम्हाला ज्या वेळेस वरून कोणताही अंक खाली घेतला आणि त्याला जर भाग गेला नाही तर शून्याचा भाग घालायचा, त्याच्यातून 0 वजा करायचं, वरून पुन्हा 3 घ्यायचं. आता 17 9 53 मग 9 लिहून इथं 0 0 0 आणि मग उत्तर येत आहे पर्याय नंबर. समजलं? पुढचा प्रश्न पहा बालमित्रांनो. दुसरा प्रश्न काय दिलाय? 119 भागिले 7 बरोबर 17. तर 11,900 भागिले 170 बरोबर किती? आणि पर्याय दिलेले ह्याच्यापैकी कोणतं तरी. मग मुलांनो लगेच आपण मांडणी करायचं. 11,900 भागिले असं पण लिहितात बरं का, भागिले 170. हे 0 कटलं, हे 0 कटलं. 17 एक 17 आणि 17 7 19 आणि 0ला भागलं 0. उत्तर आलं किती? 70. म्हणजे पर्याय नंबर किती आलं? 3. दुसरी पद्धत, इथं 1 0 आहे, इथं 1 0 आहे. मग हे 0 जर कॅन्सल केलं तर असं 17 न 7 ला गुणल्यावर 119 येते. मग 17 न 119 ला भागल्यावर 7 येणार तर निश्चितच आहे, पण 1 0 उरला म्हणून 70. ही एक पद्धत आहे. कळालं सगळ्यांना? पुढचा पहा बरं बालमित्रांनो. तिसरा प्रश्न काय दिले? तिसऱ्या प्रश्नात 99,999 ला 999 ने भागल्यास बाकी किती उरत? बघ, अगदी सोपं. या मोठ्या संख्येला या छोट्या संख्येनं भागायचं आणि भागाकार करताना त्या 999 त्याला भागताना 999 एक 999 999च्या खाली 999 0, वरून 9 घेतला, इथं शून्याचा भाग गेला, पुन्हा इथं 0, पुन्हा वरून 99 घेतलं. 999 ला त्या 99 ला भाग जात नाही 999 ने, म्हणून इथं शून्याचा भाग दिला, इथं शून्याचा भाग, बाकी आली 99. म्हणून उत्तर पर्याय नंबर किती रे? आता घाईमध्ये तुम्ही जर इथं जर पर्याय जर असा 100 जर असता आणि इथं 100 आलाय म्हणून उत्तर 100 लिहिलात तर चुकलं असतं. म्हणून प्रश्न काय विचारलंय ते पाहायचं. बाकी विचारली आहे म्हणून ते पर्याय नंबर 2 येईल. चला आता पुढचं गणित काय दिले पुढच्या गणितामध्ये? 78,000 भागिले 120. बघा, आता आपण दोन्ही पद्धतीने करून बघूया. हे बघा, 78,000 भागिले 120 केलं. हे 0 हे 0 कटलं. 12 एक 12 12 पंचे 60 12 सत्तर 72. उरले किती रे? 78 मधून 72 गेले, 6 उरले. 12 पंचे 60 आणि इथं 0 650. म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर 1. दुसरी पद्धत तुम्हाला दाखवतो. हे बघा, 78,000 भागिले 120. मग आता इथं कितीचा भाग जाईल? 12 पंचे 60 12 सख 72. म्हणजे 120 ला 6 न गुणलं तर आलं 720. 0 6 0 वरून घेतलं 0. 120 12 पंचे 60. 120 ला 5 न गुणलं 600 आलं. 0 0 0 वरून घेतला 0. 120 ला 0 ना भागलं तर 0 आलं, म्हणून बाकी 0. उत्तर तरी पण 650. कळालं सगळ्यांना? चला पर्याय नंबर 1. पहा बरं बालमित्रांनो, 5वा प्रश्न काय दिलाय? तर 5व्या प्रश्नात सांगितलंय
सुजाता नावाची मुलगी आहे बरं का. सुजाताकडे 875 फुले आहेत. प्रत्येक हारात 20 फुले. याप्रमाणे किती हार तयार होतील आणि किती फुले उरतील. म्हणजे दोन प्रश्न विचारले, किती हार तयार होतील आणि किती फुले उरतील. मग आता एका 875 फुलं आणि एका हारात 20 फुलं लागतात. मग ह्या 20 न 875 ला भागा. 20 एक 20, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 20 चोक 80. इथं 7 आले म्हणून 5. 20 चोक 80 म्हणजे इथं 20 त्रिक 60, इथं 5 आणि 1 म्हणजे आता 43 हार तयार होतील आणि 15 फुले उरतील. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर. एखाद्या पर्यायात असं असेल रे 15,43, तर हे उत्तर बरोबर आहे का? नाही. कारण पहिल्यांदा काय म्हणले प्रश्नामध्ये, अनुक्रमाने किती हार तयार होतील. हाराची संख्या अगोदर, इथं उरलेली संख्या दिली आहे फुलांची, म्हणून हे उत्तर चुकीचं आहे बरं का. अंक जरी बरोबर असले तरी अनुक्रम चुकला. कळालं सगळ्यांना? पुढचा प्रश्न पहा बरं बालमित्रांनो. 6वा प्रश्न. 9,600 रुपये देऊन 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा मिळतील. आधीच्या सारखाच प्रश्न आहे, किती हार तयार होतील. तसंच आहे, किती नोटा मिळतील 50 रुपयाच्या. मग आता 9,600 रुपयाला 50 न भागलं. 50 एक 50, 96 मधून 50 गेले 46, वरून 0 घेतला. 50 9 450 चे 0 1 0 वरून 0 घेतला. 50 दोन्ही 100. उत्तर आलं पर्याय नंबर 4. किती सोपा आहे हे सुद्धा प्रश्न. बघा बालमित्रांनो, आता पुढचा प्रश्न. 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 असे. अशा वेळेला तुम्हाला माहिती पाहिजे की मध्ये जे असते त्याला भाज्य बनायचं, इकडे जे असते त्याला भाजक, वर जे असते भागाकार आणि खाली जे उरते ते बाकी. मग आता 1 2 3 4 या 4 पैकी कोणत्याही तिघांची माहिती दिली तर चौथ्याची किंमत काढता येते. त्याच्यासाठी सूत्र म्हणजे फॉर्म्युला आहे ते आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता याच्यामध्ये आपल्याला तिघं कोण दिलेत? भाजक दिलेले, भागाकार दिले आणि बाकी दिलेली आहे. तर मग आता ह्या 85 न 3000 ला भागायचं म्हणजे आपल्याला भाजक मिळेल. मग आता 85 न 3000 ला भागायचं. आता अधिक 45. तुम्ही म्हणताल सर 85चा पाडा. टेन्शन घ्यायचं नाही. आता मी तुम्हाला सगळ्यांना पाडा कसा तयार करायचा 99 पर्यंतचे पाडे समजावून सांगायलो. सावधान मध्ये ताडवाचा सगळ्याचा बडबड सावधान. अतिशय सोपी पद्धत आहे पाडे तयार करायचे. जर तुम्हाला कोणताही पाडा तयार करायचा असेल तर पहिल्यांदा 8चा पाडा, हे 85 मधला इकडे जे आहे दशक, त्याचा पाडा इकडे लिहिला, एककचा पाडा तिकडे लिहिला. आणि आता तुम्हाला कसंही विचारलं 85 त्रिक म्हणलं तर 85 त्रिक म्हणल्यावर हे 2 अंक. मग इथं 4 आणि इथं 1 आहे. ह्या फक्त दोघांची बेरीज करायची. 4 आणि 1 किती? 5. म्हणजे 85 त्रिक किती आलं? 2 5 5. 85 त्रिक आलं 255. कळालं? 85 9. 85 9 म्हणल्यावर काय? हे बघा, हे 2 आणि 4, 4 आणि 2 6 म्हणजे 7 6 5 765. 85 9 765. 85 10 म्हणलं की बघा हे मधले 2 अंक 0 आणि 5 याची बेरीज करायची फक्त म्हणजे 8 5 0 आलं. 85 850. सगळ्यांना कळालं? मग असे पाढे तुम्ही तयार करायला शिका. उद्याचा ग्रहपाठ तुमची जी नोट्सची वही आहे त्याच्यामध्ये हे सूत्र लिहा आणि 99 पर्यंतचे पाढे त्याच्यातले कोणतेही 30च्या पुढचं 48चा 47चा 85चा 91चा 75चा असे कुठलेही 10 पाढे तुम्ही असं करून तयार करून टाका. फार सोपं. आता हो तर आता इथं 85 इथं 300 दिलेले. मग आता 85 तर किती आहे? 200. म्हणजे इथं पहिल्यांदा 3चा भाग जाईल. 2 4 आणि 5 2 5 5 3चा भाग गेला. कारण 85 चोक ते 340 व्हायला ह्याच्यापेक्षा मोठं. मग 10तून 5 गेले 5 9 9तून 5 गेले 4 आणि इथं 0 वरून घेतलं 0 450 आलं. मग आता 450 म्हणजे 85 5 85 5 इथं 4 2 आणि 0 2 म्हणजे 4 2 5 वजा इथं 5 आलं, इथं 2 आलं, इथं 0 35 हे भागाकार आला. मग आपल्याला पर्यायात कुठं 35 आहे? पर्याय नंबर 4.
हे त्याचं उत्तर आहे. कळालं सगळ्यांना? दोन गोष्टी कळाल्या तुम्हाला, कशा पद्धतीनं हे पाढे तयार करायचे आणि कशा पद्धतीनं सूत्राच्या माध्यमातून 3 पैकी एकाचं उत्तर काढायचं. हा पहा बरं, आता आपल्याला प्रश्न बघायचा आहे. आठवा. अरे आत्ताच तुम्हाला एक युक्ती सांगितली, पुन्हा तेच आलं बघा गणित. 99 गुणिले चौकट बरोबर उत्तर दिलंय, तर चौकटीत कोणती संख्या ठेवायची? अगदी सोपं आहे. जसं बघा, 9 गुणिले चौकट बरोबर 45 गणित असेल, तर इथं किती येईल? कसं काढलं? 9 न 45 ला भागलं, म्हणजे 45 ला 9 न जर भागलं तर 9 5 45 0 0, किंवा 45 ला असं 9 न भागलं, 9 1 9 5 45. तसंच ह्या 99 ना आता त्याला भागायचं. मग आता बघा बरं, आता इकडे बघा, 99 भागिले 45,045. मग आता 99 दोन्ही, 99 दोन्ही म्हणजे 9 दोन्ही 18, आणि तिकडे पण 9 दोन्ही 18, म्हणजे 8 ने किती झाले? 9, म्हणजे 198 येते. हे तर मोठं व्हायला. मग 99 चोक म्हणजे 99 चोक म्हणजे 9 दोन्ही 8, 9 3 27, 9 चोक 36, इकडे पण 36, 6 आणि 3 किती झाले? 9, म्हणजे 396 व्हायले. आणि 5 म्हणजे इथं 9चा पाडा 99 आहे ना. हे काय करायला मिळालं तुम्हाला? हे इकडे 9चा पाडा, 9 1 9 9 1 9 2 8 9 3 7 9 4 36 9 5 45 9 1 54 9 7 63 9 8 72 9 9 81 आणि 9 10 90. अगदी तसं 9 1 9 2 8 9 3 7 9 3 9 5 45 9 7 54 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 90. आता 450 पाहिजे आपल्याला, तर कुठे येईल? आता हे 5 आणि 4 9 घेतलं तर 495 व्हायलंय, म्हणजे आपल्याला 4चा भाग घालावा लागेल. 4चा भाग घातल्यावर किती येईल? 3 6 आणि 3 9, 3 9 6 वजा 10 तून 6 गेले उरले 4, 14 तून 9 गेले उरले 5, इथं 0 वरून घेतलं 4. आता 544, म्हणजे 544. आता इथं तर 594 आहे, हे येत नाही, म्हणून आपल्याला कितीचा भाग करायचा? हे 5 नंबर, म्हणजे किती येईल? 4 9 5, 4 9 5चा भाग. 14 तून 5 गेले उरले 9, 13 तून 9 गेले उरले 4, आणि इथं 0 वरून घेतले 5. आता 495 कुठे आहेत? त्या बघा इथं 4 5 4 9 आणि 5, म्हणजे कितीचा भाग? 5चा भाग. 495 0 0 0, म्हणून उत्तर किती आलं? 455. पर्याय नंबर किती? समजली का युक्ती? बघा बरं बालमित्रांनो, 9वा प्रश्न काय दिलाय? एक संख्या आहे बरं का, मग ती कोणती तरी संख्या आहे, त्या संख्येला 15 न भागल्यावर, कोणती तरी एक संख्या आहे, त्या संख्येला 15 न जर भागलं तर निशेष भाग म्हणजे काय रे? बाकी 0 येते. हा, निशेष भाग जाऊन शिवाय निशेष भाग जाऊन भागाकार 12 येतो. भागाकार किती आला? 12. बाकी किती आली? तर 0. निशेष भाग म्हणजे काय रे? बाकी 0 0 येते. तर पुढे प्रश्न आता खरा आहे, त्याच संख्येला म्हणजे काय नाही एक्सला, त्याच संख्येला 16 ने भागले असता बाकी किती येईल? म्हणजे भागाकार विचारलाय का? बाकी. आता प्रश्न समजला. आता कसं काढायचं बघा. आता हेच गणित असं बघूया आपण. समजा 7 भागिले इथं कोणती तरी संख्या आहे आणि इथं 5 आहे, मग इथं 5 कधी येईल रे? 7 5 35, बरोबर आहे का नाही? आली का बाकी 0? तसंच इथं 15 आणि 12 त्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग आता 15 आणि 12चा गुणाकार किती? 12 पंचे 60 ला 0 40 6 12 1 12 12 6 18. अरे 180, म्हणजे इथे 100 च्या जागी कोणती संख्या आहे? 180. मग आता इथं जर 180 असलं तर प्रश्नात काय म्हणलंय? याच 180 ला 16 न भागल्यावर म्हणजे बाकी किती उरल? याला 16 न जर भागायचं, 16 1 16, 2 उरले, 16 1 16, बाकी आली 4, म्हणून उत्तर पर्याय नंबर किती? 2. लक्षात आलं? पुढचा प्रश्न बघा, 10वं गणित काय म्हणले? 10वं गणित
श्रीकांत नावाचा एक व्यक्ती आहे, ते ताशी 85 किमी वेगाने गाडी चालवतो. अरे रे रे, एक नंबरचं येडं दिसायला. लई झालं तुमची गाडी 40 नाही तर 45 किलोमीटरच्या वेगानं चालवायची. 85 किलोमीटरच्या वेगानं गाडी चालवतात का? यानं जर मला दिसला नाही एक खणखण चापटत देत राहिला, एवढ्या वेगाने गाडी चालवतात का? आधीच भारतातले रस्ते बारीक बारीक झाले. श्रीकांत ताशी 85 किमी वेगाने गाडी चालवतो. आता चालवलास, पुन्हा चालू नको पुढच्या वर्षी. त्याच वेगाने 595 किमी गाडी चालवण्यासाठी त्याला किती तास गाडी चालवावी लागेल? आता बघा, परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात. मग तुम्हाला माहिती आहे का, हे प्रकरण भागाकार प्रकरण मधलं गणित आहे आणि चला भागाकारच करा. मग तुम्हाला असे प्रश्न नीट वाचावे लागते. काय दिले त्या प्रश्नात? किलोमीटर दिले, 595 किलोमीटर आणि एका तासाला 85 किलोमीटर. मग किती तास लागते? म्हणजे मग भागाकार हे कळायला पाहिजे. कळालं? मग 595 किलोमीटरला 85 किलोमीटरनं लागायची. आता आली का 85चा पाडा लगेच तयार करायचा. इकडे किती करायचा? 8 24 8 32 8 45 8 6 48 पर्यंत चाललंय. आणि पुन्हा तिकडे 5 5 5 5 10 5 3 15 5 20 5 5 25 5 6 30. आता इकडे दिले 59 ला तर भाग जात नाही. 595 डायरेक्ट करायचं. मग आता अजून पुढे जावं लागतंय. 595 यायचं ना. 8 45 8 6 8 8 36 56 8 8 64 64 600 पर्यंत आलं. पुढे गेलं. मग आता 5 5 30 5 7 35 85 40. आता इथं दिसायला 5 बघा, इथं 5 आहे म्हणजे आता हे 5 इथं लिहा. 6 आणि 3 9 आणि तिथं 5 आलं की रे? किती नंबरला हे? मग 1 2 3 4 5 6 7 नंबरला. बाकी 0 आणि 7 तास. पर्याय नंबर किती? सगळ्यांना समजलं? अशा प्रकारे बालमित्रांनो हे आपले 10 गणित झाले. आता मी एकेकाला समोर बोलवणार आहे आणि हे शिकवलेलं किती समजलं हे बघणार आहे. एक जण पुढे येणार आणि मला आत्ता शिकवलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणासह सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आता ही तुमची सिग्नेचर बुक आहे. यामध्ये 18 नंबरला ज्यानं सही केलं त्याला बोलवतो. 18 नंबर व्यंकटेश फटके. आता ये रे तू, चल करून दाखव मला ह्याच्यातलं पहिलं गणित. तरी सांग, तूच सांगा. 18वा नंबर पहिल्यांदा तुला बोलवतो ना. आता तू सांग पहिलं गणित काय म्हणायलास? म्हणजे आता हे विद्यार्थी काय म्हणायला, सर तुम्ही ज्यावेळेस शिकवला होता त्यावेळेस मी वही पेन काढू लागलो त्याच्यामुळे मला हे गणित येत नाही. एवढं अवघड आहे का गणित? त्याच्यामुळं लक्षात घ्या, सगळेजण नीट विचार करून गणित करा, समजून घ्या, घरी सराव करा. ह्याच्यावरून कळायले मला की तुम्ही घरी करत नाही सराव. बस खाली. नेक्स्ट